आज आपण संत श्रेष्ठ ज्ञानराज माऊली यांच्या समाधी सोहळ्यानिमित्त हे 10वं भावपुष्प माऊलीच्या चरणी माऊलीच्याच हरिपाठामधील 3ऱ्या अभंगावर वाहण्याचा मी माझ्या जीवनामध्ये प्रयत्न करीत आहे. त्रिगुण असार निर्गुण हे सार, सारा सार विचार हरिपाठ, सगुण निर्गुण गुणाचे अवगुण, हरिविन मन व्यर्थ जाये, अव्यक्त निराकार नाही जाकार, जेथोनी चराचर हरिशी भजे, ज्ञानदेव ध्याने रामकृष्ण मने, अनंत जन्मोने पुण्य होय, हरिमुखे मना पुण्याची गणना कोण करे. प्रथम मी संत श्रेष्ठ ज्ञानराज माऊली यांच्या चरणी साष्टांग दंडवत घालतो. संत निवृत्तीनाथ, संत सोपानदेव, संत मुक्ताबाई या तिन्ही भावंडाच्या चरणी साष्टांग दंडवत, पांडुरंग परमात्मा, जगद्गुरु तुकोबाराय यांच्या चरणी साष्टांग दंडवत घालून माझ्या या निरूपणाला सुरुवात करतो. माऊली अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये म्हणतात, त्रिगुण असार निर्गुण हे सार, सारा सार विचार हरिपाठ. कारण माऊलीने सुरुवातच त्रिगुण असार म्हटलेत आणि निर्गुण हे सार म्हटलेत. आता त्रिगुण म्हणजे काय? त्रिगुण म्हणजे आपल्या जीवनामध्ये हे 3 गुण, सत्वगुण, रजगुण आणि तमगुण, हे 3 गुणांनाच आपली प्रकृती निर्माण झालेली आहे. पण ते आसार आहेत म्हणतात माऊली. निर्गुण काय आहे? हे निर्गुण हे सार आहे. आता निर्गुणालाच आपल्या जीवनामध्ये आपण ब्रह्म म्हणतो. तर ब्रह्मच ह्या 3 गुणाच्या पलीकडे आहे. ज्याला डोळे पाहू शकत नाहीत, ज्याला वाणीनं कितीही त्याचा उच्चार आपल्या जीवनामध्ये करता येत नाही, त्याची अनुभूती घेता येते, ज्याला आकार नाही, उकार नाही, कारण तो शाश्वत आहे, नित्य आहे. म्हणून माऊलीने जे 28 अभंग केले, म्हणून आपले हे 4 वेद, 6 शास्त्र, 18 पुराण याची बेरीज 28च होते. या 28चं माऊलीने मंथन करून सार काढलेला आहे, म्हणजे तूप काढलेला आहे. म्हणून आपल्या जीवनामध्ये हे 4 वेदाचा अभ्यास होत नाही, 6 शास्त्राचा अभ्यास होत नाही, 18 पुराणाचा अभ्यास करूनही आपल्याला हे तूप असं बाजूला काढता येत नाही. म्हणून आपण आपल्या जीवनामध्ये गोंधळात जे पडतो. म्हणून या धर्माबद्दल बोलणारे, शास्त्रावर बोलणारे भरपूर आहेत. भागवत कथा आपल्या जीवनामध्ये लावतो, रामकथा लावतो, किंवा ज्ञानेश्वरीचं पारायण करतो, अमृतानुभव वर कोणी निरूपण करतं, कीर्तन करतो आपल्या जीवनामध्ये. पण भगवंत कसा आहे ते सांगता येते का? बरं, सांगणं म्हणजे हे फक्त शास्त्रामधलं पाठ करून सांगणं. अनुभूतीतलं ज्ञान आपल्याकडे झिरो आहे, शून्य आहे. माऊली त्यांच्या जीवनामध्ये अनुभूतीमधून बोलतात. म्हणून या भगवंताबद्दल, कारण विज्ञान थक्क झाले या जगामध्ये त्या भगवंताचा शोध घेऊन, कारण त्या आत्म्याचा शोध घेऊन विज्ञानाला ते आजपर्यंत त्याचा थांग पत्ता लागलेला नाही. आणि म्हणून तो भगवंत कसा आहे? कारण रहस्यमय आहे भगवंत आपल्या जीवनामध्ये. म्हणून त्याचं चिंतन करायचं असेल तर संताच्या शब्दावर आपल्या जीवनामध्ये विचार करावा. माऊलीजी सांगतात, सारासार विचार हरिपाठ. कारण सगळा विचार करून तुमच्या जीवनामध्ये हरिपाठाचं चिंतन करा. तुमची योग्यता असेल तर अमृत अनुभवामधून तुम्ही सार काढा. तुमची योग्यता असेल तर ज्ञानेश्वरीमधून तुम्ही सार काढा. तुमची योग्यता असेल तर तुम्ही भगवद्गीता असेल, तुम्हाला किंवा जो आवडणारा ग्रंथ आहे त्याच्यामधून सार काढा. पण माऊलीने आयतं काढून ठेवलेलं हे सार आहे, हे तूप आहे. हे तूप आपल्या जीवनामध्ये आपण नित्य नियमानं त्याचं चिंतन करावं, त्याचं ध्यान करावं, मनन करावं. आणि असं जर केलं तर आपल्याला काय होईल? एक दिवस त्या आत्मस्वरूपाची आणि त्या भगवंताची नक्की प्राप्ती होईल, असं माऊली अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये सांगतात. अभंगाच्या 2ऱ्या चरणामध्ये माऊली म्हणतात, सगुण निर्गुण गुणाचे अवगुण, हरिविन मन व्यर्थ जाये. आता तो भगवंत कसा आहे? सगुण. सगुण म्हणजे आकाराला आलेला. आता तो निर्गुण म्हणजे ज्याला आकारच नाही किंवा गुणरहित आहे, निराकार आहे, निर्गुण त्याला म्हटलं जातं. मग माऊली सांगतात, निर्गुणानंही निर्गुण भक्ती केली. कारण निर्गुण आणि सगुण फक्त ही दोन्ही भाषा वेगळ्या आहेत, शब्द दोन्हीचा उच्चार वेगळा आहे.
पण दोन्हीनं सगुण भक्तीनं तुमच्या जीवनामध्ये भगवंताचीच प्राप्ती होते आणि निर्गुण भक्तीने तुमच्या जीवनामध्ये भगवंताचीच प्राप्ती होते. ह्याच्यामध्ये खीस पाडण्यामध्ये आपल्या जीवनामध्ये काही अर्थ नाही. म्हणून आईसाहेब म्हणतात, विटेवर मूर्ती दिसते सगुण, सगुण जरी म्हणू दिसते निर्गुण, वाचेचे भिन्न पडे दादा. कारण हे तोंड आपलं सिनल, सगुण म्हणताल निर्गुण म्हणताल, ह्याच्यामध्येच आपल्या चर्चा करण्यामध्ये काही मतलब नाही किंवा आपल्या बुद्धीचा कस पाडण्यामध्ये काही नाही. तुम्ही सगुण भक्ती करा, निर्गुण भक्ती करा, हे शब्दाचा भेद आहे, त्याच्या पलीकडे दुसरं काय नाही. सगुण भक्ती करणारालाही तोच भगवंत प्राप्त होणार आहे आणि निर्गुण भक्ती करणारालाही तोच भगवंत प्राप्त होणार आहे. पण माऊलीने खाली सांगितलं, हरी विन मन व्यर्थ जाय. पण त्या हरिप्राप्तीसाठी तुमच्या जीवनामध्ये मन त्या भक्तीमध्ये असलं पाहिजे, त्या चिंतनामध्ये तुमचं मन एकाग्र केलं पाहिजे. ध्यान तुम्ही भगवंताचं करायला निघाला, तुमच्या आत्मस्वरूपाचं तुम्ही ध्यान करू लागलात, तुमचं मन पाहिजे ना, मन त्या ध्यानामध्ये एकाग्र झालं पाहिजे. म्हणून मनाला जिंकलंच पाहिजे. कसं जिंकायचं आहे, काय जिंकायचं आहे, मी माझ्या अनेक व्हिडिओमध्ये या मनाबद्दल सांगितलेलं आहे. 70 ते 80 व्हिडिओमध्ये मी माझ्या मनाबद्दल बोललेलं आहे. कारण जगद्गुरू तुकोबाराच्या अभंगावर निरूपण मांडताना, आईसाहेबाच्या अभंगावर निरूपण मांडताना हे मनाबद्दल बार वेगळंच आलेलं आहे. म्हणून मन आपल्या जीवनामध्ये जिंकावंच लागतं. म्हणून मन हरिविन मन व्यर्थ आहे. त्या भक्तीमध्ये तुमचं मन पाहिजे, हरिपाठामध्ये तुमचं मन पाहिजे. नाहीतर काय होईल, हरिविन मन व्यर्थ जाय. त्या भक्तीमध्ये, त्या हरीमध्ये जर तुमचं मन नसेल तर तुमची भक्ती व्यर्थ वाया जाईल आणि तुमचं आयुष्य फुकट वाया जाईल. हेच माऊली अभंगाच्या 2ऱ्या चरणामध्ये सांगतात. अभंगाच्या 3ऱ्या चरणामध्ये माऊली म्हणतात, अव्यक्त निराकार नाही ज्या आकार, जेथोने चराचर हरीशी भजे. आता तो भगवंत कसा आहे, अव्यक्त. अव्यक्त म्हणजे त्याची व्याख्या जर पाहिली अस्पष्ट, कारण मराठीमध्ये त्याचा अर्थ पाहिला तर अस्पष्ट आहे. निराकार आहे, ज्याला कसलाच आकार, रूप, रंग, गंध, छाया काहीच नाही. तो भगवंत कोणत्या शब्दाने त्याची व्याख्या करता येत नाही, शब्दाने त्याची स्तुती करता येत नाही, शब्दाने त्याचं स्पष्टीकरण करता येत नाही. आपल्या जीवनामध्ये त्याची अनुभूतीच घ्यावी लागते आणि ही अनुभूती, दुसऱ्याची अनुभूती तुमची अनुभूती होत नाही. म्हणून म्हटलं की माऊलीची अनुभूती आहे तर ती आपली अनुभूती होत नाही. माऊलीने जे स्पष्टीकरण केले त्यांच्या अनुभूतीमधून त्यांनी स्पष्टीकरण केलेलं आहे. जगद्गुरू तुकोबारायाने त्यांच्या अनुभूतीमधून स्पष्टीकरण केलेलं आहे. म्हणून आपल्याला त्या भगवंताची किंवा त्या आत्मस्वरूपाची प्राप्ती करायची असेल तर संताच्या एका शब्दाप्रमाणे, मी बार माझ्या जीवनामध्ये का सांगतो, तसं आचरण केलं पाहिजे, मन अधीन केलं पाहिजे. तुमच्यामध्ये कुणी काम, क्रोध हे विकार आहेत, हे विकारावर तुमच्या जीवनामध्ये विजय मिळवला पाहिजे. कारण कसं आहे, अव्यक्त निराकार नाही जे आकार, जेथून चराचर हरीशी भजे. कारण या जगामध्ये या सृष्टीची उत्पत्तीच त्या भगवंताने केलेली आहे. कारण या चराचरामध्ये तोच भरून नटलेला आहे. म्हणून तो उत्पत्तीही तोच करतो, या जगाचा सांभाळही तोच करतो आणि या जगाचा नाशही तोच करतो. ते आपल्या जीवनामध्ये का कळत नाही म्हटलं तर भगवंताची माया आहे. हे मायामुळं आपल्या जीवनामध्ये ते कळत नाही, ते आपलं अज्ञान आहे. त्या मायेचा पर्दाफाश आपल्या जीवनामध्ये केल्याशिवाय ही भगवंताची माया आपल्या जीवनामध्ये कळणार नाही. म्हणून जगद्गुरू तुकोबाराय म्हणतात, अनंत ब्रह्मांड उदरी तो हरे हा बालक नंदा घरी, नवल केवडे नकळे कानोबाचे कोडे. कारण पृथ्वी ज्याने तृप्त केली त्याची यशोदा भोजन घाली. कारण ज्यानं पृथ्वी तृप्त केले त्याला यशोदा भोजन घालू शकेल का? नाही घालू शकणार. तुका म्हणे नटदारी भोग भोगून ब्रह्मचारी. कारण नटदारी भोग सगळे भोगून त्याच्या जीवनामध्ये तो ब्रह्मचारी आहे, तो अव्यक्त आहे, तो निराकार आहे. जेथून चराचर त्याशी भजे. आपल्या जीवनामध्ये फक्त भाजायचं काम करावं, भक्ती करण्याचं काम करावं. तो कसा आहे, का आहे
हे आपल्या आत असणारा जो आत्माराम आहे त्याला पाहण्याचं आपल्या जीवनामध्ये त्याचं नाम घेण्याचं कसं घ्यावं लागतं. हरिपाठाच्या पहिल्या अभंगामध्ये सविस्तर असं निरूपण मी मांडलेलं आहे. म्हणून म्हटलं की तुम्हाला हरिपाठामधले 28 अभंग तुमच्या जीवनामध्ये समजून घ्यायचे असेल तर मागल्या, कारण पहिले अभंग, दुसरा अभंग, तिसरा अभंग हे संदर्भ जोडीत गेला तरच तुम्हाला ते सार किंवा तूप तुमच्या जीवनामध्ये खायला मिळेल, नाही तर अन्यथा तुमच्या जीवनामध्ये ते तूप खायला मिळणार नाही. असा अभंगाच्या 3ऱ्या चरणाचा भावार्थ होता. अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये माऊली म्हणतात, ज्ञानदेव ध्याने रामकृष्ण म्हणे अनंत जन्मोने पुण्य होय. स्वतःची अनुभूती सांगतात माऊली. कारण माझ्या जीवनामध्ये माऊली सांगतात की मी ध्यान केलं. कुणाचं ध्यान केलं? रामकृष्ण म्हणे. ही किती कसं केलं? अनंत जन्म माझ्या जीवनामध्ये या भगवंताचं ध्यान, चिंतन, रामकृष्णारी या नामाचा अनंत जन्म मी माझ्या जीवनामध्ये जप केला, तप केला. त्या तपामुळं माझ्या जीवनामध्ये ते पुण्य प्राप्त झालेलं आहे आणि ते पुण्य आज फळाला आलेलं आहे. म्हणून माऊली त्यांच्या जीवनामध्ये, कारण स्वतः महाविष्णूचा अवतार, सखा माझा ज्ञानेश्वर, भगवंताचा अवतार आहे. त्यांच्या जीवनामध्ये ते लिहिलं आहे. कारण गुरुनिवृत्तीनाथ हेही त्यांच्या जीवनामध्ये महादेवाचा अवतार आहे. संत सोपानदेव ब्रह्मदेवाचा अवतार आहे. आदिशक्ती मुक्ताबाई, कारण आदिशक्तीचा मुक्ताबाईचा अवतार आहे. ही चारही भावंड या जगामध्ये कारण आपल्या कल्याणासाठी आलेले आहेत आणि ते आपल्या कल्याणासाठी बोलतात. कारण अनंत जन्माचं पुण्य लागतं. कारण आपल्या जीवनामध्ये भगवंताची प्राप्ती होण्यासाठी किंवा भगवंत नाम आपल्या मुखाला येण्यासाठी हे पुण्य लागतं. पुण्याशिवाय, गुरुच्या कृपेशिवाय, कारण आपल्या जीवनामध्ये भगवंताचं नाव मुखाला येतच नाही, त्याचं ध्यान आपण करू शकत नाही. पुण्य लागतं. हेच माऊलीला या हरिपाठाच्या 3ऱ्या अभंगामधून या जगाला संदेश द्यायचा आहे. झालेलं निरूपण या चारही भावंडाच्या चरणी शब्दरूपी भावपुष्प अर्पण करून जगद्गुरु तुकोबाराय पांडुरंग परमात्मा, तुम्ही सर्व प्रिय आत्मा, तुमच्याही चरणी हे शब्दरूपी भावपुष्प अर्पण करून माझ्या अल्पशा शिवेला पूर्णविराम. तुकाराम 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 बोला. पुंडलिक गौरदेव हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम.